हाय, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा आपला एक नवीन व्हिडिओत स्वागत आहे. त्याच्या आधी एक सांगावंसं वाटतं की मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ जो केला होता, त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की अपघात आणि त्याचे कारण आणि त्याच्यावर नक्की काय करता येईल याच्याविषयी आपण चर्चा केली होती. जर आपल्याला त्या गोष्टीचं सोल्युशन हवं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती आपण नक्की पहा. आपण आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. असाच प्रतिसाद पुन्हा पुन्हा देत राहा. व्हिडिओना लाईक करत राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारत राहा. त्यांची उत्तरं 100% दिली जातील. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण एक नवीन विषय घेऊन आता आलेलो आहोत. आणि हा विषय, आजचा विषय पण एक महत्त्वाचा विषय आहे आणि सिरियस विषय आहे, जो समाजात किंवा एक सोशल प्रॉब्लेम बनत चाललेला आहे. आणि तो म्हणजे आत्महत्या. जीवन जगण्यासाठी आपण जन्म घेतो आणि कधीतरी अचानक छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या नैराश्य यायला लागतं आणि नैराश्य आल्यामुळे आपण आत्महत्या करायला धसावतो. तर आत्महत्या खूप कारणांनी होते. कधीकधी नीटची परीक्षा आपण देऊ शकत नाही म्हणून आत्महत्या, परीक्षेत चांगली मार्क मिळू शकत नाही म्हणून आत्महत्या, तसंच कर्जबाजारी झालेलो आहे, आता काय करायचं पुढे, हा मार्ग दिसत नाही म्हणून आत्महत्या, शेअर मार्केटसारख्या विषयामध्ये खूप प्रमाणात लॉस झाला म्हणून आत्महत्या. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सतत आता ऐकायला यायला लागली. पूर्वी आत्महत्या होत नव्हत्या अशी काही गोष्ट नव्हती, पूर्वी पण होत होत्या, परंतु बातम्यांच्या स्वरूपात किंवा पेपरमधून आपल्याला ऐकायला मिळत नव्हतं. पण आता सतत कानावर तेच तेच पडत असल्यामुळे आपली मानसिकता पण त्या प्रकारची हळूहळू व्हायला लागते. त्यामुळे मी पहिल्यांदा असं म्हणेन की ह्या विषयापासून दूर राहायचं असेल तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ऐकून सावध होण्याइतपत ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा त्या पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर येत असतील तर हे ऐकायचं टाळा, बघायचं टाळा, वाचायचं टाळा. ही पहिली सावधानता आहे किंवा सावधगिरीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपण चर्चा करणार आहोत, हे असं का होत असेल तर मानसिक आरोग्याशी संबंधित हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे मी सांगेन की आपल्या मनावर नियंत्रण नसणं. बरेच वेळा आपल्या आजूबाजूच्या माणसांशी किंबहुना कदाचित घरातल्या माणसांशी पण उत्तम संवाद नसतो आणि या संवादाचा परिणाम हळूहळू नैराश्यात व्हायला लागतो आणि नैराश्यातून मग हे पाऊल उचललं जातं. त्याच्यामुळे आत्महत्या करणे हे एक प्रकारचं अध्यात्मानुसार पातकच मानलं गेलेलं आहे. कारण काय होतं तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबातील जी जिवंत राहणारी माणसं आणि पुढच्या पिढ्या या सगळ्यांवर अत्यंत वाईट प्रकारे येत असतो. तर आपण त्याचं सोल्युशन काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली अशी की मनावर नियंत्रण हवं. दुसरी गोष्ट, ते का घडतंय ह्याचा जर थोडासा विचार केला तर लक्षात येतं की पटकन एखादी गोष्ट मिळावी असं आपल्याला किंबहुना वाटत असतं. ही गोष्ट मला लगेच प्राप्त व्हायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता मिळायला पाहिजे. माझ्याकडे संयम कमी असतो आणि ती जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण खूप दुःखी होतो, कष्टी होतो आणि टोकाचं पाऊल उचलायला लागतो. अगदी कॉमन कारण बघायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की प्रेमभंग होणं. आपल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं. प्रेम म्हणजे खरं तर बघायला गेलं तर जे उदात्त प्रेम सांगितलेलं आहे, सगळीकडे वर्णिलेलं आहे, मोठ्या मोठ्या महापुरुषांनी सांगितलं आहे, ते प्रेम हे नव्हे. ते फक्त वेगवेगळ्या लिंगांमध्ये असलेलं प्रेम हे एक प्रकारचं आकर्षणच असतं. आणि आकर्षण असल्यामुळे एखादा माणूस आपल्या मुठीत राहावा असं आपल्याला सतत वाटत असतं आणि जेव्हा तो माणूस मुठीत राहायला नकार देतो तेव्हा आपल्याला अत्यंत नैराश्य येतं. खूप 2-2 वर्ष कष्ट करून आपण अभ्यास केला आणि आता परीक्षेची घडी आलेली आहे, परीक्षा दिली आहे, परंतु काही कारणांनी परीक्षा कॅन्सल झाली आणि आता 1 महिना पुढे ढकलली तर मला पुन्हा परीक्षा द्यायची आहे. हे ऐकून भीतीचा गोळा पोटात उठतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करण्यापेक्षा, आईवडिलांशी बोलण्यापेक्षा, बहीण भावाशी बोलण्यापेक्षा, अजून ज्याच्यावर विश्वास असेल त्याच्यावर बोलण्यापेक्षा बरेच वेळा जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारतो. आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झालो तर काय, तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हेच त्याचं उत्तर आहे. जीवन संपवणं हे त्याचं उत्तर नाही आहे. बऱ्याच वेळा या गोष्टी का होतात तर आपला मोह असतो ना, तो मोह आपल्याला सुटत नाही.
पैशाच्या बाबतीत अजून हवं अजून हवं अजून हवं असं करून जो मोह वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि तोच आपल्याला मृत्यूच्या विहिरीत ढकलून देतो. हेच खरं सत्य आहे. परीक्षेच्या पायी आलेलं नैराश्य जे असतं ना, त्याच्यात मला असं सांगावंसं वाटतं की संयम अत्यंत कमी प्रमाणात असतो. आईवडिलातील मुलांमधील संवाद किंवा वडिलांचं आईचं असलेलं प्रेशर किंबहुना मुलं जी असतात ती मानसिकरित्या अतिशय कमकुवत असतात, कारण लहान वय असतं. त्याच्यामुळे थोड्या थोड्या गोष्टींचा पण त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे आईवडिलांनी त्यांना सांभाळून घेण्याची गरज आहे. काही वेळा वडिलांच्या छोट्या बोलण्याचा पण अतिशय सिरियसली अर्थ घेतात आणि शेवटचं पाऊल उचलतात. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, किंबहुना लहान वयापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कुठल्याही गोष्टीचा आपल्याला कंटाळा आला असेल, त्रास आला असेल, आता शेवटची कुठली गोष्ट आपल्या हातात नाही असं उरलं असेल, तर आपल्या जवळच्या माणसाशी नक्की एकदा बोलून पहा. आपला प्रश्न नक्की सुटणार आहे. नसेल तर आपल्या जवळचे तज्ज्ञ व्यक्ती असतात जे मानसिक रोगांविषयी मार्गदर्शन करतायत, त्यांच्याकडे आपण या. आमच्याकडून पण तुम्हाला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळू शकणार आहे. पण हा टोकाचा मार्ग उचलू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्याच्या आधी दिलेला जो व्हिडिओ आपण केला होता त्याची लिंक आपण दिली आहे, त्याच्यात ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि ते ध्यान जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवलं तर आजूबाजूची परिस्थिती कशी असू दे, ती बदलू दे अकत न बदलू दे, आपण नक्की काय करायचं आहे हे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ध्यानावाटे करू शकतात. त्याच्यामुळे ध्यान करण्याचा मार्ग स्वीकारा. लहानपणापासूनच ध्यान करायला लागा. एवढंच मला सांगायचं आहे. त्याच्यामुळे आपलं जीवन अनमोल आहे, अजिबात वाया घालू नका. मनुष्य जन्म हा कधीतरी मिळत असतो, हे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळत नाही आणि मनुष्य जन्म मिळण्यासाठी कित्येक जन्म आपण वेगवेगळ्या योनीत काढलेले असतात. तर आजच्या व्हिडिओत एवढंच सांगायचं होतं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.